शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट शेंट. लेखक निशिकांत हारुगले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील वातावरण सकाळचे 11 वाजलेले. शाळा सुरू झाली. मुले वेगवेगळ्या घरातील व आर्थिक स्तरातील हजर झाली आहेत. इयत्ता 4थीच्या वर्गातील मुले वर्गात एका बेंचभोवती उभा आहेत. त्यांचे शाळेचे ड्रेस सुंदर व नीटनेटके आहेत. पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट. काहींनी सुगंधी अत्तर लावलेले आहे. इतक्यात एक मुलगा वर्गात प्रवेश करतो. त्याच्या हातात साधी पिशवी आहे. त्याच्या अंगावरील ड्रेस मळलेला आहे, खेडवळ आहे. तो वर्गात आल्यावर गोंधळतो. त्याचे वर्गातील मुले अंगाचा वास एकमेकांना देत व आपला ड्रेस दाखवत असतात. त्या मुलाने त्यांकडे पाहिले व आपला पेहराव पाहिला व आपल्या हाताचा वर उचलून वास घेतला. घामाचा वास येत होता. शेजारी मुलांजवळ बसण्याचे सोडून तो एकामागील बाजूस असलेल्या बाकावर बसतो. शिक्षक आलेले नसतात. मुलांमध्ये चर्चा चालू असते. त्यातील एक, अरे सोहम, 4 दिवसांनी 15 ऑगस्ट आहे. सोहम, मी नवीन शर्ट घालणार. समीर, मी कडक इस्त्री ड्रेसला करणार व मामाच्या लग्नातील अत्तर लावणार. थोड्या वेळानं त्यांचे लक्ष शेजारील त्या मळके कपडे घातलेल्या श्यामकडे गेले. ते त्याकडे पाहतात व हसतात व त्याकडे पाहत, सोहम, अरे हा कोणते अत्तर लावेल? वेदांत, त्याच्या अंगाला रोजच अत्तर असते. सोहम, त्याचा घाम. समीर, कपडे तरी बघ त्याचे किती मळलेत. किती साबण लावला तरी स्वच्छ निघणार नाहीत. श्याम सर्व काही ऐकत असतो. मनात, यांना काय माहीत माझी परिस्थिती. माझ्या घरची हालत रोज मजुरी केल्यावर घरातील चूल पेटते. ते काही नाही, आजपासून आपण काहीतरी काम करायचं व आपला शाळेचा ड्रेस व इतर खर्च भागवायचा. एवढे ठरवून तो मनात ठेवतो. सर्व तास संपतात. शाळा सुटते. तो शाळेच्या फाटकातून बाहेर पडतो व धावत जाताना एका कारखान्याचे गोडाऊन जवळून जाताना तेथे काही काम आहे का? एक छोटा मुलगा काम मागतायले पाहून, मॅनेजर, काय पाहिजे तुला? काहीतरी काम हवंय. त्याला जवळ बोलवत, बाळ, आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. पण मला पैसे पाहिजेत, गरज आहे. किती पाहिजेत? 50 रुपये. कशाला? साबण घ्यायला. हे घे, मी देतो. नको, मला फुकटच काहीतरी काम द्या त्यापेक्षा. त्या गोंडस मुलाचे बोलणे ऐकून मॅनेजर अवाक झाला व थोडा विचार करून त्याला म्हणाला, हे बघ, तू इथे रोज संध्याकाळी येऊन या गोडाऊनमधील ही पडलेली रिकामी पोती गोळा करून झाडायची व पलीकडील रूममध्ये ठेवायची. श्यामला खूप आनंद झाला. त्याने रोज यायचे ठरवले व तो उड्या मारत घरी गेला. दुसऱ्या दिवसापासून तो शाळा सुटल्यावर त्या गोडाऊनमध्ये काम करू लागला. 2 दिवसांनी त्याने कामावर गेल्यावर गोडाऊन मॅनेजरकडून 2 दिवसाचे कामाचे पैसे मागितले. श्याम, साहेब, मला 2 दिवसाचे कामाचे पैसे मिळतील का? मॅनेजर, का रे, लगेच? श्याम, परवा 15 ऑगस्ट आहे ना, त्यासाठी. मॅनेजर, बरं. मॅनेजर काउंटरमधून 60 रुपये काढतो व त्याला देतो. श्याम ते आनंदाने घेतो व घराच्या वाटेला लागतो. वाटेतील दुकानातून एक वासाचा मैसूर शँडेल सोप घेतो व दुसरा ओके साबण व टाईड पावडर 10 वाली. त्याकडे आता 10 रुपये राहिले. त्याला काहीतरी खाऊ घ्यायचा असतो, पण तो आपल्या भावनांना आवर घालून फुलवाल्याच्या दुकानाजवळ येतो. दुकानात फुलवाला हार गुंफत असतो. त्याकडून काही निशिगंधाची फुले तो घेतो व घरी येतो. घरी आल्यावर तो आपले कपडे काढून स्वच्छ साबण लावून धुतो व सुकल्यावर तांब्यात चुलीतील विस्तव टाकून इस्त्री करतो व माळ्याकडील आणलेली फुले कपड्यात अलगद ठेवतो. सकाळी त्याला सुंदर वास सुटतो. सकाळी ती फुले काढून टाकतो व दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टला तो ड्रेस घालून शाळेत जातो. शाळेला जाताना एक समाजसेवक वाटेत त्याच्या खिशाला एक बिल्ला लावतो. श्याम हास्यमुद्रेने शाळेच्या फाटकातून प्रवेश करतो. सर्व मुले त्याच्याकडे पाहत असतात. त्याच्या ड्रेसला निशिगंधाच्या फुलांचा वास येत असतो. तो खूप आनंदी असतो, कारण सर्व मुले त्यांच्या वडिलांवर अवलंबून आहेत. तो मात्र स्वतःच्या पायावर उभा आहे.
स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा सुगंध सर्वत्र सुटला आहे. लेखक निशिकांत हारुगले.